तर मग चला बघूया विभक्ती. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला विभक्ती ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस विभक्तीमध्ये काय असतं बघा, वाक्यातील कर्ता कर्म यांचे मिळून वाक्य बनलेलं असतं आणि वाक्यातील या कर्ता कर्म आणि क्रियापदाचा किंवा वाक्यातील नाम आणि सर्वनामाचा वाक्यातील नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा इतर वाक्यातील शब्दांशी क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध येतो दर्शविण्यासाठी शब्दांच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला विभक्ती असे म्हणतात. जो बदल करावा लागतो त्याला विभक्ती असे म्हणतात. आता बघा, विभक्तीचे साधारणपणे काही प्रत्यय आहे. काय असतं? हे बदल करताना काही प्रत्यय लावावे लागतात. त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. मग आता साधारणपणे नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाशी 8 प्रकारचा संबंध येतो. किती प्रकारचा? 8 प्रकारचा. बघा, मग हा 8 प्रकारचा जो संबंध आहे तो संबंध कशा प्रकारे दाखवला जातो तो आता मी तुम्हाला लिहून देणार आहे. तो एकदा व्यवस्थित लिहून ठेवायचा आणि दुसरी गोष्ट तो पाठ सुद्धा करायचा आहे, कारण याच्यावर हमखास प्रश्न येतो म्हणजे येतो. ज्याला हा तक्ता व्यवस्थित कळेल त्याला बाकीच्या इतर गोष्टी कळायला काहीच अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. मी तो तक्ता तुम्हाला डायरेक्टली लिहून देतो. तुमच्या समोर आहे. ओके, आता हा संबंध बघा तुम्हाला समोर दिसत असेल. कोणत्या काय काय लिहिलेलं आहे संबंधामध्ये तर तुम्ही जर बघितलं असेल तर इथे काही शब्द लिहिले आहेत. एक मिनिट जरा. हा, तुम्हाला इथे दिसतंय का काही स्क्रीनवर? आवाज येतोय का माझा? हो सर, दिसतोय.
बघा मग विभक्तीचे साधारणपणे जर विभक्ती प्रथमा विभक्तीत असेल तर त्याला कुठलेही प्रत्यय नसतात आणि ते कर्त्याला लागून येत असते विभक्ती. कशाला? कर्त्याला. उदाहरणार्थ बघा, राम काकडी खातो या वाक्यात कर्ता कोण आहे? राम कर्ता राम राम, राम बरोबर. राम काकडी खातो या वाक्यात राम हा कर्ता झाला. मग राम या शब्दाला कुठला शब्द लागून आलाय का? कुठला प्रत्यय लागून आलाय का? नाही. नाही नाही. म्हणून राम हा प्रथमा विभक्तीत आहे. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा आहे द्वितीया विभक्ती. त्याचं उदाहरण घ्या, सलाते आणि सलानाते. आणि इथं ती जी असते द्वितीया विभक्ती ही नेहमी कर्माला लागून येते. कशाला? कर्म. कर्माला. आता हा कर्माला म्हणजे काय प्रकार आहे? कर्म कोण आहे? तर कर्ता जी काही क्रिया करतो आपल्याला माहिती, आपण त्याला काय म्हणत असतो? काय म्हणतो? कर्म म्हणतो ना? हो म्हणतो की नाही? मग आता मला सांगा, गुरुजी मुलांना मारतात, काय आहे? कर्म आहे? मुलांना कर्माला शेवटी आलं ना तो? मुलांना जो शब्द लागला त्याच्या शेवटी काय आलं? ना. काय आलं? ना. ना लागला ना? ना ना हा, बरोबर. त्यानंतर बघा, सुजाताने आईस विचारले. इथे काय आहे? सुजाताने विचारण्याची क्रिया कोणावर घडली आहे? आईवर, बरोबर. आईवर आणि आई या शब्दाला स हा प्रत्यय लागून आला तर त्याला काय म्हणायचं? हो. द्वितीय त्याला म्हणायचं कर्म. आणि तिची जी काही आहे ती विभक्ती कुठली असणार? द्वितीया. त्यानंतर बघा तृतीया. तृतीया असते साधन. इथे तुम्ही त्याचा अर्थ लिहून घेऊ शकता तुम्हाला जर इथे लक्षात ठेवायचं असेल तर. करण म्हणजे काय? तर करण म्हणजे साधन. क्रिया करण्याचे जे काही साधन असते त्याला म्हणायचं करण. करण म्हणजे काय? साधन. आता इथे तुम्हाला क्रिया करण्याचं साधन काय आहे तर बघा, उदाहरण सांग तुम्हाला. उदाहरण आहे, सुनीता चाकूने काकडी कापते. कापण्याचं साधन काय? चाकूने शब्द चाकू या शब्दाला चाकूने. ने हा प्रत्यय लागलाय का नाही? हा, चाकू या हो. शब्दाला ने हा प्रत्यय लागला नाही. हो. म्हणून लक्षात ठेवायचं, तृतीया हे काय असतं? साधन असतं, क्रिया ने. करण्याचं साधन. साधन. हं, आलं लक्षात? साधन. हो. आम्ही गाडीने तुमच्याकडे येऊ. गाडीने गाडी हे साधन. हा. त्यानंतर पुढे बघा चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती काय असते? आता बघा, चतुर्थी मधले प्रत्यय आणि द्वितीया मधले प्रत्यय सारखेच आहे, पण याचा अर्थ चतुर्थी मध्ये दान देणे असा होतो. काय होतो? दान देणे. गुरुजी मुलांना शिकवतात. गुरुजी मुलांना शिकवताय, शिकवण्याचं दान देतायत की नाही? म्हणून तिथे काय झालं? मुलांना, त्याची विभक्ती चतुर्थी. आलं का लक्षात? हो. पोलिसांनी चोराला बदाडले. सांगा, कोणती चोरांना. विभक्ती? चोराला. 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 चतुर- चोराला पोटभर प्रसाद दिला का नाही? दान केलं का नाही? मार. हो. हो हो मग त्याची विभक्ती कुठली येणार? चतुर्थी. चतुर्थी. आलं का लक्षात? हो बरं, तेच वाक्य असं असतं तर, पोलिसांनी चोराला मारले. आता चोराला म्हणजे कर्म झालं. व्हेरी गुड, प्रथम- ते कर्म झालं. चोराला कर्म म्हटलं की झालं. ते कर्म झालं. चोराला काही दान नाही देऊ राहिले ते. आता तिथे अर्थ काय झालाय? कर्म केलं ना त्याने. पोलिसांनी चोराला मारले, कर्म केलं का नाही? हो. म्हणून ते द्वितीय. आणि जर असं असतं पोलिसांनी चोरास बदाडले,
म्हणजे काय, पोलिसांनी दिलेला मार चोराला काय करावं लागला, भोगावा लागलाय, किंवा पोलिसांनी केलेली क्रिया कोणावर उलटली, कोणावर झाली आहे, चोरांवर झाली आहे. पोलिसांनी काही दान दिलेलं आहे, मार दान दिला का नाही? हो. तुम्ही शाळेत जातात नाही मुलांना, भाऊ अभ्यास नाही केला, थांब घे प्रसाद खाय, गंभीर सरांचा प्रसाद, बरोबर नाही? हो. हा, तर ते झालं तुमचं दान. आलं का लक्षात? द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कळाला का तुम्हाला? हो सर. हा, द्वितीय ही कर्माला लागून येते आणि चतुर्थी ही कशाला लागून येते? दान दानाला. केलेल्या गोष्टींना. दान लक्षात ठेवा. दानला. हो. त्यानंतर पुढे आहे पंचमी. पंचमीचा अर्थ होतो कोठून कोठे. काय अर्थ होतो? कोठून कोठे. कुठून कोठे. आता तुम्हाला सर हे काय कोठून कोठे, तर उदाहरण बघा, तो आत्ताच घरातून बाहेर पडला, आतून बाहेर गेला का नाही, गाडी घरातून. स्टेशनहून सुटली, गाडी स्टेशनहून सुटली आणि आम्ही पोहोचलो. ऊनहून. ऊनहून म्हणजे काय? स्टेशनहून. तर या ठिकाणी काय आलं आहे? कुठून कोठे. पंचमी. त्याला आपादान पंचमी आली. म्हटलं जातं. हा, त्याला आपादान म्हटलं जातं, किंवा काही ठिकाणी त्याला वियोग सुद्धा म्हटलं जातं. कोठून, कसा. आलं का लक्षात? हो. पुढचा आहे षष्टी. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, संबंध दाखवायला तुम्ही आता एकदम एक्सपर्ट झालेले आहात, बरोबर नाही? संबंध कसा दाखवतो आपण? चाचीचे, चाचीचे. आपण हे सर्वनामात शिकलो आहे. तो माझ्या काकांचा मुलगा आहे, बरोबर नाही? ती माझ्या मावशीची मुलगी आहे. येते का लक्षात? चाचीचे. चाचीचे म्हणजे काय? संबंध दाखवायचा असेल तर त्याला आपण वापरतो, त्याला समजायचं षष्टी विभक्ती. त्यानंतर आहे सप्तमी विभक्ती. सप्तमी काय असते? सप्तमीमध्ये विभक्तीचे प्रत्यय आहेत त, या, आणि त्याचा अर्थ होतो अधिकरण. आता अधिकरण काय प्रकार आहे? त, या म्हणजे काय? तर बघा, याचा अर्थ सप्तमीमध्ये काय असतं बघा, तळ्यात एक झाड आहे, तळ्यात एक झाड आहे. त प्रत्यय लागलेला आहे. त प्रत्यय लागलेला आहे, बरोबर आहे की नाही? हो. येते का लक्षात? तळ्यात एक झाड आहे. येते का लक्षात? हो सर. हो सर. हा, त्यानंतर बघा, गाईला 2 शिंगे असतात. गाई. गाय. 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 गाईला. ई प्रत्यय लागला. ई प्रत्यय लागला. ई प्रत्यय लागला. गायला 2 चिन्ह असतात फक्त. गाईला संपूर्ण या आहे का नाही? त्यानंतर पुढे बघा, सर प्रत्यय हे शेवटीच लागतात का गाईला? आता ई प्रत्यय तर मध्ये आलाय प्रत्यय ना. म्हटलं ना मॅडम, म्हणून त्याला प्रत्यय म्हणतो ना आपण. मागच्या वेळेस तुम्हाला शिकवलं होतं ना, प्रत्यय म्हणजे काय, विभक्ती म्हणजे काय. प्रत्यय म्हणजे काय? जे शब्दांना शेवटी लागून येतात ते प्रत्यय. आणि उपसर्ग म्हणजे काय? तर जे शब्दांच्या सुरुवातीला येते ते उपसर्ग. नाही, इथं सर गाईला आलंय ना. गाय हा शब्द आहे ना मॅडम, हा, गाई असा लिहितो आपण. हा, नाही, या शब्दाची फोड अशी होते, य अधिक ई. आलं लक्षात? हो. लक्षात येतंय का तुम्हाला? हो सर. सर तुम्ही काय घेतलं? गाईला म्हटले ना तुम्ही? हो, गाईला 2 शिंगे असतात. नाही, मग ला हा नाही वापरायचा, म्हणजे प्रत्यय हा मध्ये पण येऊ शकतो का, असं मला विचारायचं होतं तुम्हाला. नाही, मी दुसरं वाक्य काय सांगितलं तुम्हाला? मी आधीचं वाक्य काय होतं माझं? आधी वाक्य काय दिलं होतं मी तुम्हाला? तळ्यात बदके होते.
तळ्यात एक झाड होते. हा, तळ्यात एक झाड होते, शेवटी जे जाते मध्ये नाहीत बरं का मॅडम. नाही सर, तुम्ही गाईला ई मध्ये आणलं ना, म्हणून मॅडम विचारताय तुम्हाला. म्हणून मी विचारते, मी तेच अच्छा, विचारते अच्छा. मी तुम्हाला. गाईला, हा गाई पाहिजे होतं हा तिथं. जर मी जर प्रत्यय जर शेवटी येतो, शब्दाला लागून येतो, तर ल कसा आला तेच विचारते मी तुम्हाला. हो हो हो, नाही नाही, माझ्याकडून ते चुकून झालं. बरं, हे लक्षात आलं का तुमच्या? हो. हो सर. बर, त्याचा अर्थ कळाला का तुम्हाला मग? हो. लक्षात ठेवा मग, ज्यावेळेस ही विभक्ती येते त्यावेळेस लक्षात ठेवा. आणि शेवटचं एक राहिलंय आपलं, ते म्हणजे संबोधन. अष्टमी. अष्टमी विभक्तीत काय असतं, तर अष्टमी विभक्तीमध्ये संबोधन असतं. संबोधन म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्याला हाक कोणाला मारणे. हाक मारायची असेल, तुम्ही हाक मारताना काय म्हणतात, मुलांनो चला इकडे या, अशी हाक मारता का नाही तुम्ही? हो. हो. म्हणजे काय करता तुम्ही नेमकं, त्यांना संबोधता ना. सगळ्यांना संबोधतो ना. हा, त्यांना हाक मारता. संबोधन म्हणजे थोडक्यात हाक मारणे. संबोधन म्हणजे काय, थोडक्यात हाक मारणे. हाक मारणे. हाक मारण्यासाठी तुम्ही ज्याचा वापर करतात त्याला काय म्हणायचं, विभक्ती. नो हा प्रत्यय येतो, आणि एक वचनीमध्ये काही कुठला प्रत्यय नाहीये, पण अनेक वचनीमध्ये मात्र नो हा प्रत्यय असतो. आणि नो हा प्रत्यय तुम्हाला आता सांगितलंय, त्याच्यावरून तुम्हाला कळाला असेल. येते का लक्षात? हो. चला पुढे बघूया आपण आता. आता थोडक्यात एक लक्षात घ्या, सप्तमी विभक्ती जी असते ना, सप्तमी विभक्तीहून आपल्याला काळाचा बोध असतो. ते माझ्याकडून मगाशी जे तुम्हाला दिलं होतं ना ते उदाहरण, ते गाईचं उदाहरण जरा चुकीचं होतं. मी तुम्हाला ते उदाहरण सांगतो. उदाहरण असं होतं, मी रात्री घरी, सप्तमी विभक्तीचं उदाहरण बघा, मी रात्री घरी परतेल. यात तुम्हाला काळ कळत असतो. काय कळतो? काळ. लक्षात ठेवा, यात काय कळत असतो, काळाचा बोध होता आपल्याला. त्यानंतर बघा, तो शाळेत पायी गेला. येते का लक्षात? इथे बघा, घरी, पायी, हे जे शब्द आहे हे तुम्हाला काय दाखवत आहे, विभक्ती दाखवत आहे बघा. घरी सप्तमी का? हो, सप्तमी. टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला. आता लक्षात येत असेल बघा तुम्हाला, विभक्तीचा प्रत्यय. गजरा. येते का लक्षात? ही झाली तुमची हो, हो, सप्तमी येतंय. विभक्ती. सप्तमीचा अर्थ काय होतो, तर सप्तमीचा अधिकरण म्हणजे त्याला म्हणायचं काळ. काय अर्थ असतो? काळ. काळ दाखवण्यासाठी. कधी. लक्षात ठेवा, प्रथम विभक्ती तुम्हाला सर्व यांची उदाहरणं सांगितली आहेत. लक्षात आले का तुम्हाला? हो आले सर. याच्यामध्ये कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये काय असते, द्वितीय विभक्ती ही कर्माला लागून येत असते. आणि उदाहरण जर घ्यायचं झालं तर, राम आंबा खातो, त्याने चोरास पकडले. या ठिकाणी काय केलंय, जे काही कर्म आहे त्या कर्माला लागून हे प्रत्यय येत असतात. त्यानंतर आहे तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीत क्रिया करण्याचं जे साधन आहे त्या साधनाला लागून हे प्रत्यय जोडून येतात. जसं बघा, चाकूने काकडी कापली,
साधन काय होतं कापण्याचं? चाकू. चाकू. ला मुलाने प्रत्ययाला. कुत्र्यास मारले. मुलाने कुत्र्यास मारले. कुत्र्याला मारायचं साधन काय होतं? मुलगा. त्यानंतर मी नदीच्या काठाने गेलो. जाण्याचं साधन काय होतं? काठ. नदीचे काठ. ही झाली तृतीय विभक्ती. त्यानंतर चतुर्थी विभक्ती तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ काय होतो? दान देणे असा होतो. म्हणजे बघा उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं गुरुजी मुलांना शिकवतात किंवा गुरुजी मुलाला शिकवतात. रुपयाला 4 आंबे. रुपयाला. येते का लक्षात? हो सर येतंय. या ठिकाणी काय असतं? दान देणे असा ज्यावेळेस अर्थ होतो त्यावेळेस त्याला म्हणायचं चतुर्थी विभक्ती. त्यानंतर पंचमी विभक्ती. पंचमी विभक्ती तुम्हाला सांगितलं होतं कोठून कोठे? काय सांगितलं होतं? घरातून बाहेर पडला. घरातून म्हणजे काय? तर हे उदाहरण दिलं आहे तुम्हाला कुठल्या विभक्तीचं? पंचमीचं. पंचमीचं. त्याच्या पुढचा प्रकार आहे षष्ठी विभक्ती. षष्टी. षष्ठी विभक्तीत काय करता तुम्ही सांगा? संबंध दाखवता का नाही? संबंध. हो. काचीचे. चाचीचे. मग आता याच्यामध्ये सांगा बरं काकांचा मुलगा पास झाला. बरोबर नाही? काकांचा. काकांचा. चा प्रत्यय लागला ना षष्टी. चा प्रत्यय लागला. हो. येते का लक्षात? संबंध दाखवायचा आहे तुम्हाला. हो. अजून उदाहरण सांगू? हो सांगा. षष्टी झालं होतं ना आपलं? हो षष्टी. त्याच्या वागण्याचा मला राग आला. त्याच्या वागण्याचा मला वागण्याचा. राग आला. वागण्याचा. चा. बरोबर. वागण्याचा. चा प्रत्यय Very good. लागला. झोप येते सरांना. झोप नाही मला झांबळ येते. आज खूप दिवसभर आहे ना स्कॉलरशिपचे पेपर होते त्याच्यामुळे जरा जास्तच झालंय. त्यानंतर बघा लक्षात आलंय का तुम्हाला हे विभक्तीचे हो प्रत्यय? सर येत. हो सर आले. हो सर येतंय लक्षात. नाही समजलं तर मला नक्की सांगा बरं का. संबोधन लक्षात आलं? शेवटचा प्रकार सॉरी सप्तमी चालू होतं आपलं. सप्तमी लक्षात आली का सर्वांना? काळ दाखवणे. सप्तमी मध्ये मी काय सांगितलं होतं मागाशी तुम्हाला? त्याचा अर्थ काय होतो? काळ करतो आपल्याला त्याच्यावरून. जसं मी रात्री घरी येईन. तो शाळेत पायी गेला. तो इंग्रजीत कच्चा आहे. आलं का लक्षात? टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला. हो टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला. ओके. त्यानंतरच सप्तमी नंतर आहे पुढचं आहे अष्टमी. तुम्हाला मी सांगितलं अष्टमी म्हणजे काय? आपल्याला हाक मारायची कोणाला? तर हाक मारताना आपण जे काय वापरतो एकच संबोधन वापरतो म्हणजे प्रत्यय वापरतो म्हणजे नो. मुलांनो इकडे या. बाकीचा जर एक वचनी असेल सॉरी एक वचनामध्ये काय आपण एकच व्यक्ती असेल तर त्याला म्हणतो का? तुम्ही बघा सर्व आता जवळजवळ सर्व मॅडमच आहेत. तुम्ही तुमच्या घरात तुमचे मिस्टर असतील तर त्यांना हाक मारताना कशी हाक मारता? सांगा पटकन. म्हणतात का त्याला त्यांना त्यांच्याच नावाने हाक मारत असतात ना? अहो चला हो. बरोबर की नाही? जेवण करून घ्या. नाही तर मुलाचं नाव घेत असाल मुलीचं नाव घेत असाल. बरोबर की नाही? किंवा एकाच मुलाला तुम्हाला बोलवायचंय. थोडक्यात एकाच मुलाला बोलवायचं आहे. तुमच्या मुलाला बोलवायचं आहे. तुम्ही कशी हाक मारतात? रोहन इकडे ये. बरोबर. म्हणजे आता रोहन या शब्दाला तुम्ही कुठे काही प्रत्यय वगैरे जोडलाय का? नाही. नाही. लक्षात ठेवा. म्हणजे जिथे तुम्ही हाक मारता त्या ठिकाणी त्याला कुठलाही प्रत्यय जोडत नाही. ते झालं तुमचं अष्टमी. आलं का लक्षात? त्याला संबोधन म्हटलं जातं. त्याला अष्टमी वाचत नाही. वाचताना तिथे त्याला संबोधन म्हटलं जातं. पण त्याचा प्रत्यय जो आहे तो विभक्तीचा प्रत्यय कुठला आहे तर तो अष्टमी प्रत्यय असतो. आलं का लक्षात? अनेक वचनीमध्ये नोच आहे. मग कोणी असो मुलांनो बायकांनो जे काय असेल ते काय असेल संबंधित.
ज्यावेळेस भाषणाला कोणी उभं राहिलं समोरासमोर सगळ्या बायकाच असतील तर काय म्हणणार, बायकांनो, मुलं असतील तर मुलांनो. बघा तो एखादे वक्ते तुम्हाला आता 15 ऑगस्टला तुम्ही बोलवले तर त्यांनी सुरुवात करताना ते अशीच करतात की नाही, हाक मारतात ना त्यांना. हो. त्याला म्हणायचं हम्म. विभक्तीचा अष्टमी प्रत्यय. आलं का लक्षात सर्वांना? हो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे आपल्याला बघायचा सामान्य रूप. सामान्य. आता मी तुम्हाला एवढं सर सगळं तुम्ही दाखवलं दमले की- असता तर अभ्यास झाला ना आज. नाही मॅडम, मला आहे ना सिलेबस आपला लवकर झाला पाहिजे त्या दृष्टीने मी घेतो आहे. माझं आता कसं आहे, बर जमणं आहे पण आपला सिलेबस पण तेवढाच आहे. बर त्यामुळे सर दुपारी नाही काही जमणार काय हरकत नाही. करतात? हा, मला काहीच अडचण नाही, मी दुपारी घेऊ शकतो. तुम्ही फ्री असाल तर, नसेल तर सर मी रेकॉर्डिंग सुद्धा सर आमची ठेवतो तुम्हाला पुढे. सर आमची शाळा असते दुपारी. हो, ते तर मला माहिती आहे, त्याच्यामुळे नाही. पहाटे नको सर 5 वाजेला. दुपारी. 5 वाजेला कालचाच क्लास संपलाय मॅडम. 5 वाजेपर्यंत रोज डेली क्लास राहायचा माझा. रोज सकाळी 5 ते 6 असायचं. हो ना, मग सर ते सर. बंद झाले ना, आता आमचं जॉईन करा ना 2 महिन्यासाठी. घेऊया आपण. चला, जर नाहीच झालं ऍडजस्टमेंट तर मग आपण उद्यापासून म्हणण्यापेक्षा थोडस 2-4 दिवसामध्ये बघूया. तुम्हाला सांगेल मी, जर नाहीच वाटलं तसं काही तर. पण मला तशी काही गरज वाटत नाही, कारण मराठीचा सिलेबस आपल्या संधी 2-3 चॅप्टर महत्वाचे आहेत. तेवढे जर एकदा व्यवस्थित झाले तर तुमचं मराठी व्याकरण तुम्हाला बऱ्यापैकी आपला क्वेश्चन पेपर डायरेक्टली स्टार्ट करायला सोपं जाईल. आलं का लक्षात? एक आपला हा सामान्य रूप आणि समास हा एक चॅप्टर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो पुढचा जो तुम्हाला आहे संधी एक महत्वाचा आहे. बाकी मग तुम्हाला समानार्थी विरोधाचे शब्द, ते लेखकाच्या जोड्या वगैरे तुम्हाला ते सांगितलंच आहे. त्यानंतर एक अलंकार आणि वृत्त तेवढे जर राहिले तर, आणि एक शब्द रस आहे, शब्दांचे रस, तेवढा जर सोडलं तर बाकीचं मग काही मराठीमध्ये जास्त विचारत नाही. महत्वाचे म्हणजे तरी 4-5 ठीक आहे टॉपिक सर, राहिले आपले. दुपारी ना वेळ लागतो आणि रात्री पण खूप टायमिंग होतं, मग सगळं एवढं जरा नाही, ऍक्सेप्ट ते करणं तर होणार, शक्य ते तर नसतं. चालू करणार आहे. आता काय बघूया आपण, नाही झालं ऍडजस्ट तर आपण नक्की घेऊया. ओके, तुमची जर आता असं पण तुम्ही आता सर्वांचे ठराविकच ऍडमिशन आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काही काही नाही. तुम्ही जर सर्वांची साथ असेल तर नक्की आपण ते करूया. ओके, हम्म. आमचा उद्देश हाच आहे की आम्ही तुम्हाला जे शिकवतो आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. शेवटी कसं आहे, हो, प्रत्येकाला माहिती आहे. म्हणूनच कारण एका वेळेस खूप जास्तीचं लोड गोंधळ होतो मग. नाही, तुम्हाला लोड वाटत असेल तर त्यावेळेस मला नक्की सांगा, मी त्यावेळेस थांबून घेईल. ओके, चला. पुढे आहे सामान्य रूप. आता सामान्य रूप काय असतं आपण ते समजून घेऊया. मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, उदाहरण जरा वाचा. काही वाक्याचा अर्थ लागतोय का? नाही. पण आता जर मी असं म्हटलं, असं वाक्य लिहिलं तर? रामाने बैलाला मारले. वा वा वा, आता लागतोय का वाक्याचा अर्थ? हो, लागतंय. मग आता मला सांगा, आपण काय तरी बदल केला आहे. काय दिसतोय तुम्हाला बरं? ने प्रत्यय लागलाय. रामाने बैलाला मारले. काय लक्ष येतंय तुम्हाला याच्यावरून? तर आपण राम या शब्दाचा प्रत्यय सोडून द्या, प्रत्यय सोडून द्यायचा. हा, आपल्याला प्रत्यय सोडून द्यायचा, म्हणजे हा रामाने रामने मधला हे 2 प्रत्यय सोडून द्या. हा जो शब्द आहे हा एवढा सोडून द्या. पण आपण काय केलंय या ठिकाणी तुम्ही बघा, तुमच्या 2 नामांमध्ये आपण काहीतरी बदल केला आहे. जाणवतोय की तो? राम या शब्दाचा आपण रामा केला, बैल या शब्दाचा बैला केला. काय केलंय बघा, बैल शब्दाचा काय केला? बैला केला. म्हणजे काय केलं आपण, थोडक्यात सांगायचं तर नामाच्या रूपात बदल केला आहे. केलाय का नाही? मग हा जो काही बदल केला यालाच सामान्य रूप म्हटलं जातं. टीईटीच्या परीक्षेला
मागच्या वेळेस असाच एक प्रश्न आला होता, कोणीतरी मला हा विचारला पण होता. बघा बरं, तुम्हाला आठवतोय का तो शब्द किंवा ते जे काही तुम्ही विचारलं होतं ते कोणी विचारलं होतं त्यांना? सामान्य रूप आठवतंय का तुम्हाला? कोणीतरी विचारलं पण होतं मला. आठवतंय का? कोणीतरी विचारलं होतं मला. ओके, ठीक आहे, हरकत नाही. बर, तुम्हाला लक्षात आलं का सामान्य रूप? लक्षात आलं का कशाला म्हणायचं? ही जे काय आहे यांना सामान्य रूप म्हणतात. यांनाच काय म्हणायचं? सामान्य रूप. नसेल कळत तर आणखी एक उदाहरण घेऊया. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. मग आता मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला कुठल्या शब्दामध्ये बदल वाटतो आहे? शिक्षका आणि मुला. व्हेरी गुड. जर आपण असं लिहिलं तर हा जो शब्द आहे शिक्षक, त्यानंतर हा शब्द आहे मूल, बरोबर. याच्या बदल आपण याच्यात काय बदल केला? शिक्षका हा बदल केला, बरोबर की नाही? त्यानंतर शिक्षक हा शब्द जो होता शिक्षकचा काय केलाय? शिक्षका केला. आणि मूल शब्द होता त्या मूल शब्दाचं काय केलं? मुला करून दिलं, बरोबर आहे की नाही? मग आता या नामांच्या रूपात काहीतरी बदल केलाय की नाही आपण? हा शिक्षका, मुला, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं या दोघांना सामान्य रूप. येते का लक्षात? सामान्य रूप कशाला म्हणायचं ते? हो. म्हणजे काय? थोडक्यात जर तुम्हाला व्याख्याच लिहायची झाली तर काय व्याख्या लिहू शकतात? वाक्यात जेव्हा नामाच्या रूपात बदल केला जातो बरोबर. प्रत्यय काढून शब्दांचं रूप ते सामान्य रूप. ते काढून वाक्यात जेव्हा नामाच्या रूपात बदल केला जातो त्यावेळेला त्याला म्हणायचं सामान्य रूप. हा, वाक्यात येणाऱ्या नाम किंवा सर्वनामात नाम किंवा सर्वनामात विभक्तीचे प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल करतो, मूळ रूपात केला जाणारा बदल म्हणजे सामान्य नाम. केला जाणारा बदल म्हणजे सामान्य रूप होय. येते का लक्षात? आणि वरती तुम्हाला उदाहरणं दिलीच आहे. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं शिक्षका आणि मुलं हे काय झालं तुमचं शब्दाचं सामान्य रूप. येते का लक्षात सर्वांना? सामान्य रूप कळालं का? हो येते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, बघूया तुम्हाला ते जमलंय का नाही.
उदाहरण असं आहे, काकांना काकूंनी कानात काहीतरी सांगितले. आता बघा, काकांना काकूंनी कानात काहीतरी सांगितले. या शब्दामध्ये मूळ शब्द कुठले आहेत ते सांगा. नाम कुठले? नाम काका आणि काकू हे काका नाम आहे का? काकू काका काकी नाही. नाहीये. आणि कानात काका कान सुद्धा काकू नामच आहे ना, काकू हा काका काकू आणि कान हे तीन येतील. बरोबर. मग आता यांचे सामान्य हम्म. रूप काय केले बरं? काका शब्दाचं काय केलं? काका अनुस्वार दिलं. हा, हो. त्यानंतर काकू, वरती बरोबर नाही? अनुस्वार. कान आणि कान. कानात कानच्याऐवजी काना केला का नाही? हो. काना. या सर्वांना म्हणायचं सामान्य रूप. येते का लक्षात? हो सर, आलंय. नाही कळते का? कळतंय. समजतंय. हा, असं म्हणजे स्पष्ट आणि आपण चांगलं हा जो कळतंय. हा म्हणजे आपण हा जो काही शब्द वापरलाय ना, नी, हे प्रत्यय आहे. हम्म. हे सोडून तो. शब्दाच्या मूळ रूपात जो काही प्रत्यय सोडून जो काही शब्द राहिला असेल ना उरलेला, त्याला सरळ सरळ सामान्य रूप म्हणायचं. डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. आलं का लक्षात? हो. हो. आणि लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. आपले जे शब्द असतील ना, ते फक्त नाम किंवा सर्वनामच असतील. इतर कुठल्याही शब्दाला काही जोडून येऊ आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 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 लक्षात आलं ना? हो सर. ठीक आहे. उद्यासाठी मी तुम्हाला सामान्य याच्यासाठी उद्या आपण समास म्हणजे काय ते बघू. समासाचे प्रकार बघूया. ओके. सर, हो. प्रयोग नंतर घ्यायचे का मग? प्रयोग हे झाल्यावर घेऊ. त्याच्यासाठी प्रयोगासाठी तुम्हाला समास माहित पाहिजे, त्यानंतर संधी माहित पाहिजे, ते का माहित पाहिजे, आणि आणखी एक काळ माहित पाहिजे. 3 गोष्टी माहित असतील तर प्रयोगाचे पैकीच्या पैकी मार्क येतात. नाहीतर मग पैकीच्या पैकी मार्क येत नाही. ओके. कारण ह्या गोष्टींचा तिकडे खूप महत्वाचा वाटा आहे. ओके, आपण इथे थांबूया. सर, एक विचारायचं. हॅलो. हा, बोला 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 मॅडम. एक मिनिट सर, ते थांबा. मागच्या वेळेला रेकॉर्डिंग